जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी. तर तलाठी भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण बघणार आहोत मागील वर्षाचे प्रश्न सहित पेपर. एकूण प्रश्न आज आपण 30 बघणार आहोत आणि हे प्रश्न जीकेचे असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हे प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. बघा, आज आपला क्वेश्चन पेपर क्रमांक 1 आहे आणि असेच आपण पेपर दररोजप्रमाणे घेऊन येणार आहेत. चला तर सुरुवात करूया आज आपल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना. तर प्रश्न क्रमांक पहिला, पुढीलपैकी ना धो महानूर यांचा कविता संग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, पानझड. तर पानझड हा ना धो महानूर यांचा कविता संग्रह आहे. तर नामदेव धोंडो महानूर. पुढील प्रश्न क्रमांक 2, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त हरवलेले दिवस या आत्मचरित्राचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, प्रभाकर उद्वरेशे. तर प्रभाकर उद्वरेशे हे हरवलेले दिवस या आत्मचरित्राचे लेखक आहे. प्रश्न 3, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ ही कादंबरी कोणत्या वर्षी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1882 साली आनंदमठ ही कादंबरी लिहिलेली आहे. आपल्याला असे सुद्धा विचारले जाऊ शकतात, तर आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली? तर त्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ ही कादंबरी लिहिलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4, एक्सेल मधील फॉर्म्युल्याच्या सुरुवातीला डॅश डॅश काय असते? बघा, एक्सेल शीट मध्ये फॉर्म्युल्याच्या सुरुवातीला बरोबरचं चिन्ह द्यावं लागतं. बरोबरचं चिन्ह देऊनच आपल्याला फॉर्म्युला लिहायला सुरुवात करणं पडते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. हा प्रश्न कॉम्प्युटर आधारित प्रश्न होता. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5, भारतीय संविधानाच्या 2 प्रकारच्या सुधारणांचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, अनुच्छेद 368 नुसार संविधानाच्या 2 प्रकारच्या सुधारणांचा उल्लेख दिलेला आहे. प्रश्न 6, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदी लागू करताना काही अडचणी आल्यास त्या दूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? तर राईट आन्सर होणार ऑप्शन क्रमांक डी, केंद्र सरकार. तर केंद्र सरकारला ज्या काही 2005 च्या माहितीचा अधिकार अधिनियम आहे त्यामध्ये काही अडचणी आल्यास त्या दूर करण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न 7, कोळी विशेषतः कोणत्या गटाशी संबंधित आहे? सायन्सवरती आधारित प्रश्न आहेत. तर कोळी म्हणजेच काय? स्पायडर. स्पायडर हा संधिपाद या गटाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक ए या राईट प्रश्नाचं उत्तर होणार. प्रश्न 8, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लोकसंख्या घनता आढळते? बघा, 2011च्या जनगणनेनुसार राजस्थान या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त लोकसंख्या घनता आढळते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर होणार. प्रश्न 9, झाडामध्ये पाणी कसे शोषले जाते? तर झाडामध्ये पाणी हे मुळाद्वारे शोषले जाते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 10, बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश डॅश रोजी झाला? तर 14 एप्रिल 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 11, राजा राममोहन राय यांनी ब्रह्मसभा नावाच्या एक धार्मिक समाजाची स्थापना केली. त्यालाच नंतर डॅश डॅश म्हणून ओळखले जाऊ लागले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ब्राह्मो समाज. तर राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न 12, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं राईट आन्सर होणार. प्रश्न 13, सुंदरबन मध्ये कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते? तर सुंदरबन मध्ये
खारफुटीची जंगले म्हणजे खारफुटीची वनस्पती आढळते. त्यामुळे या प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न 14. गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या वर्षी भारत सेवक समाजाची स्थापना केली आहे? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. 1905 साली गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. लक्षात असू द्या. प्रश्न 15. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या स्वातंत्र्य सैनिकाचे नाव काय? तर या प्रश्नाचं राईट आन्सर होणार दादाभाई नौरोजी. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर दादाभाई नौरोजी यांनाच ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे सुद्धा म्हटले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 16. भारतातील कोणत्या राज्यात ज्यू समाजाची संख्या सर्वाधिक आहे? बघा, ज्यू समाजाची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार. पुढील प्रश्न 17. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमात नियम तयार करण्याबद्दल उल्लेख आहे? तर कलम 29 मध्ये नियम तयार करण्याबद्दल उल्लेख आहे, जो काही माहितीचा अधिकार आपण मागू शकतो. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर. प्रश्न 18. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याच्या शहरी भागातील लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक आहे? तर गोवा या राज्यामधील. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. तर गोवा या राज्यामधील किंवा या राज्याच्या शहरी भागातील गुणोत्तर हे सर्वाधिक जास्त आहेत. प्रश्न 19. झाडे ते जिथे सापडतात त्या जंगलाचा प्रकार खालीलपैकी कोणते संयोजन योग्य नाही? बघा, इकडे झाडे दिलेले आहे आणि इकडे जंगलाचा प्रकार दिलेला आहे. तर यापैकी आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहेत. तर या प्रश्नाचा राईट आन्सर होणार आहे ऑप्शन क्रमांक बी आगर पर्वतीय जंगले. तर आगर ही पर्वतीय जंगले ची संबंधित नाहीये. या भागात जी आगर वनस्पती आहे ही आढळत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न 20. प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा झाली? तर प्रार्थना समाजाची स्थापना ही 1867 साली झालेली आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचा राईट आन्सर. पुढील प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणते योग्यरित्या जुळवलेले आहेत? बघा, कॉम्प्युटरवर आधारित प्रश्न आहेत. तर एक्सेल इथं शॉर्टकट आपल्याला दिलेले आहे आणि इथं त्यावरती झालेल्या क्रिया दिलेल्या आहेत. तर हे बघा काय आहेत, Ctrl+9 यांनी रो हाईड करणे असं होतं का? तर योग्य आहेत. Ctrl+9 ना रो हाईड केलं जाते. बी Shift+स्पेस बारने रो हायलाइट करणे हे सुद्धा बरोबर आहे. आणि सी Ctrl+0 ने रो हायलाइट करणे, तर हे चूक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार ए आणि बी. त्यामुळे योग्य आन्सर ऑप्शन क्रमांक सी. फक्त ए आणि बी हे आन्सर राईट आहे. पुढील प्रश्न 22. 2011च्या जनगणनेनुसार शीख धर्मीय समुदायाची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे? तर 1.7%. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर शीख समुदायाची लोकसंख्या ही भारताच्या एकूण 1.7% आहे. प्रश्न 23. आवरण नसलेल्या बिया डॅश असतात. ज्या बियांना आवरण नसते त्या बिया असतात अनावृत बीजे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 24. 42वा घटना दुरुस्ती अधिनियम 1976 द्वारे खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत जोडला गेला नाही? बघा, जेव्हा 42वी घटना दुरुस्ती झाली होती ती झाली होती 1976 साली. तर या घटनेमध्ये प्रजासत्ताक हा शब्द जोडलेला नव्हता. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचा राईट आन्सर होणार. प्रश्न क्रमांक 25. नारायण गुरु यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर 1. त्यांनी स्वाभिमान चळवळीची स्थापना केली. 2. त्यांनी जातीभेदाच्या आधारे लोकांना दिल्या जाणाऱ्या असमान वागणुकीद्वारे लढा दिला. तर हे जे काही वाक्य आहेत हे बरोबर आहेत, परंतु त्यांनी स्वाभिमान चळवळीची स्थापना केलेली आहेत का? नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार
ऑप्शन क्रमांक डी फक्त 2. पुढील प्रश्न 26. चौरी चौरा घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेण्याचा निर्णय कधी घेतला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1922 साली. तर 1922 साली महात्मा गांधींनी असहकार चळवळ हा मागे घेण्याचा निर्णय घेतलेला होता. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर. पुढील प्रश्न 27. परमोच्चत्व धोरण कोणाच्या कारभाराखाली सुरू करण्यात आले? बघा, परमोच्चत्व धोरण हे लॉर्ड हेस्टिंग्ज यांच्या कारभाराखाली सुरू करण्यात आले होते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार. प्रश्न क्रमांक 28. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला अधिनियमाच्या तरतुदीच्या कक्षेत माहिती मिळवण्याचा अधिकार आहे? तर कलम 3 नुसार. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर कलम 3 नुसार प्रत्येक नागरिकाला अधिनियमाच्या तरतुदीच्या कक्षेत माहिती मिळवण्याचा संपूर्ण अधिकार आहे. पुढील प्रश्न 29. 1831 मध्ये खालीलपैकी कोणी पेशीच्या केंद्रकाचा शोध लावला? तर पेशीच्या केंद्रकाचा शोध हा रॉबर्ट ब्राउन यांनी लावलेला आहे 1831 मध्ये. असे सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. तर पेशीच्या केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राउन यांनी लावला आहे. तर फक्त पेशीचा शोध कोणी लावला आहे? तर रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावलेला आहे. एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कोणत्या वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे? तर जीवन ज्योती विमा योजना ही 18 ते 50 या वयोगटातील लोकांसाठी ही जी काही जीवन ज्योती विमा योजना आहे ही उपलब्ध आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं राईट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आज आपले एकूण 30 प्रश्न. तर बघा, प्रश्न आहे तो तुमच्यासाठी आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. प्रश्न आहे, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली? ऑप्शन ए 1950, ऑप्शन बी 1965, ऑप्शन सी 1975, ऑप्शन डी 1985. या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. प्रश्नाचं उत्तर चुकले तर काही हरकत नाही, फक्त प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला तर असेच एक सिरीज घेऊन येऊ आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हाला प्रश्न आवडले असेल तर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करू शकता आणि आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करू शकता. असेच प्रश्न घेऊन येऊ आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये.